श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तर ताईंची एका कमेंट आली होती की दादा मला 11 गुरुवारचं पारायण करायचं आहे, पण त्याच्यामध्ये एक अडचण आहे. तर मी त्यांना विचारलं काय, तर त्यांनी मला सांगितलं मी पारायण करू शकते, पण माझ्या घरातले माझे मिस्टर वगैरे आहेत ना, त्यांना नॉनव्हेज खाल्ल्याशिवाय जमत नाही. ते नॉनव्हेज खातातच, ते नॉनव्हेज सोडू शकत नाहीत या कालावधीतसुद्धा, आणि त्यामुळे कुठेतरी मला व्रत करायला अडचण येत आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा मी सांगेन, तर ज्यावेळेला तुम्ही कोणतेही पारायण करता त्यावेळेला तुम्ही घरात मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचं असतो. घरामध्ये अजिबातच नॉनव्हेज करायचं नसतं, ही पहिली गोष्ट, आणि ही चूक तुम्ही अजिबात करू नका. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही हे व्रत कोणासाठी करताय, तुमच्या घरातल्यांसाठीच करताय ना, तुमच्या फॅमिलीसाठीच करताय ना, मग काही दिवस त्यांनी थोडंसं ॲडजस्ट केलं तर काही वाईट होणार आहे का? थोडंसं ॲडजस्ट करायला हवं. पण या कारणामुळे तुमचे जर घरात वाद होत असतील तर एक काम करा, गुरुवारी पूर्णपणे त्यांना वर्ज्य करायला सांगा, आणि बाहेरून इतर वारी खाऊन आलेत तरी चालतील, पण योग्य ती काळजी तुम्ही घ्यायला हवी त्याच्यानंतर. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि शक्यतो तुम्ही जर मांसाहार वर्ज्य केला तर तुमच्या सगळ्यांसाठी चांगला आहे. आता बाकी ज्याची ज्याची इच्छा. तर तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू